नमस्कार. महा एम-टी-व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रितेश कदम हे व्हिडिओग्राफर देखील आहेत. आणि आज सर्वात पहिल्यांदा मला आपल्याला सांगायचं आहे, की आपलं 2024 हे वर्ष चांगलं गेलंच असेल. आज ते आता वर्ष संपतंय रात्री 12 वाजता. परंतु उद्यापासून जे 2025 वर्ष सुरू व्हायचं आहे, त्या वर्षासाठी आपल्या सर्वांना माझ्याकडून, रिद्धेशकडून आणि संपूर्ण महा एम-टी-व्ही परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपल्याला समृद्धीचं जावो, शांततेचं जावं, आनंदाचं जावं, अशी ईश्वराचरणी प्रार्थना. आता असं म्हटल्यानंतर एक प्रश्न पडतो, की 2024 हे जे वर्ष होतं ते कसं गेलं? अनेक गोष्टी 2024 मध्ये झाल्या आहेत. त्याचा एक धावता आढावा आपण घेणारच आहोत. पण सर्वात आधी मला आपल्याला सांगायचं आहे, की काल रात्री 10:58 किंवा 11 वाजता रात्री आपल्या इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननी यांनी एक PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल हे रॉकेट हवेत सोडलं. त्या रॉकेटमधनं 2 उपग्रह त्यांनी हवेत सोडले. आणि या रॉकेटचा जो प्रयोग केला आहे, तो पहिल्यांदाच भारताने हा प्रयोग केलेला आहे. त्या प्रयोगाचं नाव आहे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. म्हणून त्याचं त्यांनी शॉर्ट फॉर्म केला होता स्पेडेक्स. SPADEX स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. आता हे स्पेडेक्स म्हणजे काय आहे? असं बघा, की बरेच म्हणजे 2-3 देशांनीच फक्त असा प्रकार आतापर्यंत केलेला आहे. बरेच वगैरे नाही. अमेरिका, रशिया आणि चीन या 3च देशांनी हे केलेलं आहे. तुम्हाला जर हवेत स्पेस स्टेशन बांधायचं झालं, आंतरराष्ट्रीय स्पेस स्थानक जसं ISS अमेरिकेने बांधलेलं आहे, चीनचंही एक आहे. तर त्याच्याकरता तुम्हाला अनेक गोष्टी अवकाशात नेऊन त्याची नंतर जोडणी करायला लागते. पण अवकाश इतका अथांग आहे, की तुम्ही अशा गोष्टी पाठवल्या, तर त्या जोडणीकरता एकत्र कशा आणणार? तेव्हा त्याच्याकरता सुरुवातीला असा प्रयोग करायला लागतो, की आपण जसं अ, अ, व्यासपीठ बांधतो की नाही? एखादं इलेक्शनचं भाषण असलं किंवा गणपती उत्सवाचे कार्यक्रम असले, तर आपण वेगळ्या-वेगळ्या फळ्या आणून त्या एकत्र करतो. तर तशाच 2 उपग्रह त्यांनी वरती सोडलेत ए आणि बी. आणि ते उपग्रह लक्षात ठेवा जमिनीपासनं 470 किलोमीटर उंचीवर ते आहेत. तिथे ते एकत्र आणायचे आणि त्यांची जोडणी करायची. हे अत्यंत कठीण काम आहे. याच्याकरता अतिशय प्रिसिजन, अतिशय अचूक प्रयोग करायला लागतात. वैज्ञानिक प्रयोग याच्यामध्ये जराही चूक चालत नाही. म्हणजे त्यांनी तर असं सांगितलंय, की सुरुवातीला जेव्हा हे अवकाशात जातील दोन्ही उपग्रह एकाच रॉकेटमधनं पाठवले, ते असे वेगळे जातात. ते साधारण एकमेकांपासनं 400 किलोमीटर लांब असतात, एकमेकांपासनं. आणि नंतर हळू-हळू त्यांच्या मोटर्स चालू करून त्यांना जवळ आणतात. एकमेकांपासून फक्त 3 मीटर लांब आणि उंची किती? तर 470 किलोमीटर पृथ्वीपासून उंच. तिथे हे एकत्र आणायचे आणि त्यांना जोडायचं आणि तिथे मनुष्य नसतो जोडायला. कडिया काही वरती पाठवता येत नाही. त्यामुळे हे ऑटोमॅटिकली जोडायला लागतात. अतिशय प्रिसिजन आणि अतिशय महत्त्वाचा प्रयोग आहे हा. हा प्रयोग इस्रोने काल केलेला आहे. हा नक्कीच यशस्वी होईल. या 7 जानेवारीला त्यांचं मिलन तिथे होणार आहे. म्हणजे 7 जानेवारीला सॅटेलाईट ए आणि सॅटेलाईट बी यांचं लग्न लागणार आहे आणि तो मुहूर्तसुद्धा आत्ता ठरलेला आहे. आपण इस्रोला याच्या शुभेच्छा देऊया. मगाशी म्हटलं तसं फक्त रशिया, अमेरिका आणि चीन या 3च देशांना ही अत्यंत कठीण गोष्ट साधलेली आहे. आपल्याला सुद्धा ती साधेल. इस्रोचं रेकॉर्ड तर फारच चांगलं आहे. तर हा एक एक पॉझिटिव्ह इनपुट या अर्थाने 2024चा घेऊया. आता एक धावता आढावा 2024चा आपण घेऊया. 2024 ची सुरुवात अनेक लढायांनी झाली. युक्रेनची लढाई चालूच होती. युक्रेनच्या लढाईला वर्ष झालेलं होतं आणि 2023 मध्ये फेब्रुवारीमध्ये ते सुरू झाली होती. 2024 मध्ये वर्ष झालेलं होतं जवळ-जवळ आणि ती लढाई काही थांबण्याची लक्षणं नाहीये. पुढे 7 ऑक्टोबर 2024ला तर इस्रायल आणि हमासची सुद्धा लढाई सुरू झाली. पुढे त्या लढाईमध्ये सीरिया उतरला, हिजबुल्ला उतरले, लेबनॉन उतरले. तिथेही धुमश्चक्री नुसती माजलेली आहे. तशीच एक 2024 मध्ये अनेक मोठी-मोठी स्थिर असलेली सरकारसुद्धा कोसळलेली आहे. तर आपण एक-एक त्याच्यातलं घेऊया. इस्रायलकडून हमासचा म्होरक्या मारला गेला होता. इस्माईल हानियेला मारला होता. मालदीव्स आपला शेजारी बारकसत बे तिथे त्यांनी क्रांती करून तिथे त्यांनी सत्ता बदल घडवला. हा मुइझू नावाचा मनुष्य तिथे निवडून आलेला आहे. पण भारताच्या दृष्टीने एक अतिशय चांगली घटना पण 24 सालात झाली. ती म्हणजे रामलल्लाची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. 550 वर्षाचं हिंदूंचं स्वप्न त्या दिवशी पूर्ण झालं. समस्त जगातले हिंदू नुसते भारतातलेच नाही,
ते अत्यंत आनंदित झाले की रामलल्लांचं एका आक्रमकाने पाडलेलं मंदिर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपण भारतीय नागरिकांनी ते तिथे स्थापित केलेलं आहे. अमेरिकेला 2024 मध्येच हे कळलं की कोविड हे चीनचं पिल्लू आहे. त्यांनी तसं मान्यसुद्धा केलं. अगोदर ते म्हणत नव्हते. पाकिस्तानात सत्ता बदल झाला. अनेक देशांमध्ये सत्ता बदल झाला. त्याच्याकडे मी येणारच आहे. पाकिस्तानात सत्ता बदल झाला. भारतीय 8 नौसैनिकांना कतारमध्ये फाशीची शिक्षा दिली होती. सगळेजण काळजी करत होते. भारतातले विरोधी पक्ष तर नरेंद्र मोदींच्या मागे हात धुवून लागले होते. त्यांची शिक्षा रद्द झाली. त्यांना भारतात पाठवण्यात आलं. रशिया युक्रेन युद्धाला 2 वर्ष पूर्ण झाली. आता हे वर्ष संपताना भारताने दिव्यास्त्र अग्नी 5चं यशस्वी परीक्षण केलेलं आहे. अग्नी 5मुळे आपण चीनच्या सगळ्या प्रमुख शहरांवरती जाऊन इथे बसल्या बसल्या अणुबॉम्ब टाकू शकतो. एवढी आपली शक्ती आता वाढलेली आहे. CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा लागू झाला 2024 मध्येच. हे क्रांतिकारी पाऊल होतं. पुतिन पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. अर्थात रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष होणं, निवडणुका या सगळ्या फॉर्मॅलिटीज असतात. पुतिनच अध्यक्ष व्हायचे ठरलेलं होतं. त्यामुळे त्यात काही नवीन बातमी मिळाली असं नाही. हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा लोकशाही वाल्या लोकांचा उद्रेक झाला होता आंदोलनाचा, पण चीनने तो नेहमीप्रमाणे दडपून टाकला. भारत चीन सीमा करार यशस्वीरित्या यावर्षी झाला की बरेच दिवस नुसत्या वाटाघाटी चालल्या होत्या आणि त्यामुळे सीमेवरती असलेली लडाखमधली जी आपली सैन्य आहेत ती एक दोन्ही सैन्य थोडी थोडी मागे गेली आणि अजून हा सीमा करार अधिक शांततेकडे जाईल अशी आत्ता तरी लक्षणं दिसत आहेत. अल जझीरा चॅनलवरती इस्रायलमध्ये बंदी घातली, कारण की गाझापट्टीमध्ये अल जझीराचे जे वार्ताहर होते तेच दहशतवादी कार्यात गुंतलेत असा इस्रायलचा आरोप होता. इराणचा इस्रायलवरती हल्ला झाला. इराण नुसती बडबड करायचा, आम्ही हल्ला करू, पण प्रत्यक्षात तसं काही ते करत नव्हते. पण यावेळेला खरोखरच केला. त्यानंतर इस्रायलने सुद्धा इराणवरती हल्ला केला आणि आता इराणची पाचावर धारण बसलेली आहे की इस्रायल पुन्हा मोठा हल्ला तर करत नाहीये ना. त्याचं कारण इराणचा मित्र जो सिरियाचा असाद होता, त्या असादची उचलबांगडी झाली. अचानक असादचं ते सर्व राज्य पडलं. ते एक भारतांब्यांची कविता आहे, रुद्रास आवाहन म्हणून. त्या कवितेत ते सांगतात, दुष्ट सिंहासने पाडही पालथी, घणघणत रुद्र ये, शंख फुंकीत येई रुद्रा. म्हणजे जनतेचा आक्रोश, जनतेचा आंदोलन जर आलं, रुद्र हे प्रतीक आहे, जनतेचं आंदोलन आलं तर दुष्ट सिंहासनं सुद्धा उकरून फेकली जातात. तसे अनेक घटना यावर्षी झालेल्या आहेत. सिरियामधलं आपण पाहिलं. नंतर साऊथ कोरिया तर लोकशाही आहे, त्याच्या अध्यक्षाला काढून टाकलं. नंतर जपानचं सरकार होतं, ते सरकार कोसळलं कारण जपानचे पंतप्रधान होते, त्यांच्या पार्टीला बहुमत मिळालं नाही. फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारचं बहुमत कोसळलं. अर्थात ते अध्यक्ष म्हणून शिल्लक राहणार आहेत, पण सरकार कोसळलं, त्यामुळे आता मंत्रिमंडळ तिथे बदलायला लागेल. नंतर सुडान देशामध्ये जे सिव्हिल वॉर चालू आहे, गृहयुद्ध चालू आहे, ते अजून जोरदार चालूच आहे. नंतर ऋषी सुनाक, आपले भारतीय वंशाचे पंतप्रधान इंग्लंडचे, ते पराभूत झाले. 2024 त्यांना सुद्धा चांगलं गेलं नाही. जर्मन चॅन्सलर ओलाफ शोल्झ हे सुद्धा पराभूत झाले. 16 डिसेंबरला नुकतेच ते पराभूत झालेले आहेत आणि आता नवीन सरकार तिथे फेब्रुवारीमध्ये तिथे निवडणुका होणार आहेत. बांगलादेशात तर आपल्याला माहितीच आहे, काही कारण नसताना शेख हसीना यांना उचलून टाकण्यात आलेलं आहे. त्या बिचाऱ्या त्या भारतात येऊन आश्रय घेऊन राहिलेल्या आहेत. ब्रिटनमध्ये वांशिक दंगली सुरू झाल्या. त्या वांशिक दंगली इथे होतील असं बरेच दिवस सांगण्यात येत होतं, त्या प्रत्यक्षात सुरू झाल्या. मोसादनी नसरुल्लाह हा हिजबुल्लाचा जो प्रमुख होता आणि त्याच्यावर त्याचे इतरही काही प्रमुख लोक, त्यांची हत्या केली. त्यामुळे हिजबुल्लाह ॲज अ फोर्स हा नष्ट झालेला आहे. आता इस्रायलची लढायला फक्त हुती राहिलेले आहेत, पण हुतींवरती सुद्धा इस्रायल सातत्याने प्रचंड प्रमाणावर बॉम्ब वर्षाव करत आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा विजय झाला आणि संपूर्ण बहुमत जरी मिळालं नसलं तरी पुन्हा सरकार नरेंद्र मोदींचंच आलं आणि त्यांची घोडदौड पहिलेसारखीच सुरू आहे. हे सगळं होत असताना या 2024 साली आणखीन एक गोष्ट झाली आहे जी आपल्या लक्षात येत नाही आहे, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे आणि अतिशय वेगाने हे तंत्रज्ञान सगळी क्षेत्र काबीज करत आहे. कदाचित पुढचा 2025 सालाचा जो सरता दिवस असेल त्या दिवशी मला स्वतःला इथे बसायला लागणार नाही. माझी एक प्रतिमा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने इथे बसेल आणि सगळं घडवेल अशी शक्यता आता नाकारता येत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्यंत शक्तिमान शस्त्र मानवजातीच्या हाती लागलेलं आहे. शस्त्र म्हणजे कसं असतं की सुरीने तुम्हाला फळही कापता येतं आणि माणसाचा गळाही चिरता येतो.
त्यामुळे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तुम्ही जनतेचं भलंही करू शकाल किंवा जनतेचा सत्यानाशही करू शकाल. जनतेचं भलं व्हावं, जे क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणातले बदल, त्यांनी जे सगळे त्रास होत आहेत ते कमी व्हावेत, लोकांमध्ये शहाणपण यावं, ही सगळी आपली अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतंय. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पचा विजय झालेला आहे, त्यामुळे जरी ऑफिशियली ते 20 जानेवारीला सत्ता हातात घेणार असले तरी एक फार मोठा बदल आता आपल्याला इथे दिसत आहे. त्यामुळे हे 2024 हे अतिशय अतिशय घटनांनी भरलेलं वर्ष आहे. त्या वर्षात काय काय घडलं त्याचा एक आढावा मी घेतला. पुष्कळ इतरही गोष्टी झाल्या, तर त्या सगळ्यांचा आढावा काही एवढ्या लहानशा कार्यक्रमात घेता येत नाही. पुढे आपण याच्यावरती आणखीन काही काही बोलू. माझा हा 347वा व्हिडिओ आहे. आता आम्ही व्हिडिओला क्रमांक या या व्हिडिओपासून देणार आहोत. आधीच्या व्हिडिओचे क्रमांक द्यायला अजून जरा वेळ लागेल, काही थोडं आम्हाला त्याच्यावरती काम करायला लागेल, ते आम्ही करणारच आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्र आणि परिवाराबरोबर तो शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आम्हाला पाठवा. आपण नेहमी वाचन करतो तशा आपल्या काही कमेंट्सचं वाचन मला करायचं आहे, काही प्रातिनिधिक कमेंट्सचं. याच्या आधीचा जो व्हिडिओ मी केला होता त्याच्यावरच्या काही कमेंट्स आहेत. अभिजित देशपांडे लिहितात, भारतीय वंशाच्या आणि प्रख्यात अंतराळवीर सुनीता विल्यम्स या आपल्या साथीदारासह अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकलेले आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, मगाशी मी सांगितलं ना, अमेरिकेने जे केलंय तिथे त्या आणि त्यांच्याबरोबर बुच विल्मोर नावाचे एक अंतराळवीर, असे 2 जण गेलेले आहेत. ते 6 जूनला तिथे पोहोचले. 1 आठवड्याकरता फक्त गेले होते आणि बघा काय झालं. त्यांना नेणारं जे बोईंगचं विमान होतं, त्या विमानाच्या काही पार्ट्समध्ये नादुरुस्ती झाली. त्यामुळे बोईंगनी त्यांना परत आणण्याकरता ते विमान पाठवण्याची रिस्क घेतली नाही. त्यामुळे त्या तिथेच अडकून आहेत. आता एलॉन मस्कनी जी रॉकेट्स तयार केली आहेत त्याच्यापैकीतलं एक रॉकेट त्यांना आणायला जायचं आहे आणि फेब्रुवारी 25 पर्यंत या स्पेसएक्स रॉकेट, स्पेडेक्स नव्हे, ते आपलं इस्रोचं रॉकेट वेगळं, एलॉन मस्कच्या स्वतःची प्रायव्हेट कंपनी आहे आणि ते रॉकेट ट्रॅव्हलसुद्धा करणार आहेत. ते रॉकेट जाऊन त्यांना आणेल असं म्हटलं जातं. आपण त्यांना याबद्दल शुभेच्छा देऊया. महादेव सुतारांनी लिहिलं आहे, पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये सध्या जे युद्ध चाललं आहे त्या सद्यस्थितीवर त्या एखादा व्हिडिओ करावा. मी परवा याच्यावरती थोडा एक व्हिडिओ केलेलाच आहे आणि त्यांनी एक फार चांगलं त्याच्यात लिहिलं आहे की तुम्हाला या विषयावर व्हिडिओ करण्यासाठी भरपूर माहिती गोळा करावी लागते याची मला कल्पना आहे. जरा वेळ झाला तरी मी आपले नियमित व्हिडिओ पाहत असतो, त्यामुळे वेळ लागला तरी वाट पाहत राहीन. धन्यवाद. धन्यवाद महादेवजी. आम्ही व्हिडिओ करतच असतो. एक परवा केलाच आहे. अजूनही तिथे इतक्या जलद गतीने घटना बदलत आहेत की आत्ताच कळलेलं आहे की पाकिस्तानच्या सैन्याचे बरेच सैनिक मारलेले आहेत अफगाणिस्तानच्या तालिबाननी. आणि अफगाणिस्तानच्या तालिबाननी आणखीन एक काम केलं आहे की PTP म्हणून, जी TTP म्हणून, तेहरीके तालिबान पाकिस्तान म्हणून पाकिस्तानले तालिबान आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही आता बॉर्डरवरती पहारा द्या. बॉर्डरवरती त्यांचाच पहारा, म्हणजे पाकिस्तानी नागरिकांचा पहारा असला की 2 देशातलं युद्ध होत नाही, अशी एक डिप्लोमॅटिक वळसा त्यांनी दिलेला आहे. असो, ते सुहास चिंदरकरनी यांनी लिहिलं आहे, पाकिस्तानी 93,000 सैन्याला 3 वर्ष फुकट पोचलं. धन्य आहे तेव्हाचे काँग्रेस. तेव्हा भारतात 72-73 साली दुष्काळही होता आणि त्यावेळी यांना फुकट पोचलं. अहो, नुसतं फुकट पोचलं असं नाही, त्यांची इतकी काळजी घेतली गेली आहे. त्यांचे 7 शहरांमध्ये त्यांच्याकरता तुरुंग उघडले होते. 7ही शहरं अशी भारताच्या मध्यावर होती की त्यांनी पळून पाकिस्तानात जाऊ नये म्हणून. तरी काही लोकांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही लोक पळताना मृत्युमुखी सुद्धा पडले. काहींना नुसतंच पकडण्यात आलं. त्यांची एक तुम्हाला गंमत सांगतो, ही जी लोकं आणली होती पाकिस्तानी सैनिक, यांच्याबरोबर काही लोकांबरोबर त्यांची कुटुंब पण होती. लक्षात ठेवा, बंगालमध्ये त्यावेळी बांगलादेशात त्यांनी आपलं कुटुंब पण नेलं होतं का तिथेच नवीन कुटुंब तयार केलं होतं माहीत नाही. ते कुटुंबासकट त्यांना तुरुंगात ठेवलं आणि त्या कुटुंबाला या तुरुंगात असताना पोरं सुद्धा झालेली आहेत. म्हणजे काय काम करत होते तुरुंगात ते आपल्या लक्षात येईल. म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम चालला होता तुरुंगात. म्हणजे घरी राहावे तसे ते म्हणजे तिथे राहत होते. त्यांना उर्दूमध्ये वर्तमानपत्र दिलं जायचं, त्यांना बातम्या ऐकायला दिल्या जायच्या. पाकिस्तानी त्यांचे जे भाईबंध होते त्यांची पत्र त्यांच्यापर्यंत दिली जायची. त्यांच्याकरता डॉक्टरी सेवा दिल्या जायच्या. तरी त्यातल्या काही लोकांनी पळण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फटके सुद्धा दिले गेले. तरी त्यातल्या काही लोकांनी तर त्यांचे जे पहारेकरी होते त्या पहारेकऱ्यांवरती हल्ले केले होते. मग त्यांच्यावरती जे उलट हल्ले झाले त्याच्यात 2 जण मेले. म्हणजे बरीच नाही तरी एक 20-25 लोक मेली. इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटी, रेड क्रॉस काँग्रेस, IRCC त्यांनी व्हिजिट केली होती त्या तुरुंगांना आणि त्यांनी सांगितलं होतं की भारताने अत्यंत आयडियल व्यवस्था ठेवलेली आहे. एकच उदाहरण सांगतो, त्यावेळेला थंडीचे जेव्हा दिवस असायचे तेव्हा या लोकांना झोपण्याकरता उत्तम खाटा दिलेल्या होत्या आणि आपले सैनिक तेव्हा जमिनीवर झोपत असत.
हे जरा अतिच चाललं होतं. म्हणजे पाहुण्यांची बरदास्त ठेवावी तशी या हरामखोरांची बरदास्त ठेवली होती. यांनी तिथे काय केलं होतं मी आपल्याला सांगितलंच होतं. यांचा जो म्होरक्या होता अमीर अली खान नियाझी, त्याला जबलपूरला तुरुंगात ठेवलं होतं. एवढ्या मोठ्या दर्जाचा जनरल, पण ते सगळे तुरुंगात राहिले होते. फुकट खायची सवय हो. आपल्या इथे राहिले, मस्त चापून जेवले आणि नंतर तिकडे जाऊन बलुचिस्तानवरती अत्याचार केले. असो, आपल्याकडे सद्गुण विकृती पहिलेपासूनच आहे. त्याचाच हा एक नमुना होता, हे मला आपल्याला सांगायचं होतं. पी.एस. अकोलकर लिहितात, सर एक विचारायचं होतं की काही दिवसापूर्वी माध्यमातून एक बातमी सतत येत होती की पाकिस्तानला समुद्रात मोठा क्रूड ऑइलचा साठा सापडलेला आहे. ही बातमी खरी असेल तर आपल्याला खूप मोठी धास्ती व धोका संभवतो. आपले याबद्दल काय मत आहे? ही माहिती खरी आहे का? हो. 9 सप्टेंबर 24ला ही बातमी आलेली होती वर्तमानपत्रात आणि इकॉनॉमिक टाइम्सने सुद्धा ही बातमी छापलेली आहे की पाकिस्तानचा जो ओग्रा नावाचा आहे, ऑइल अँड गॅस रिसर्च असोसिएशन म्हणून सरकारी जी संस्था आहे, त्यांचे मोहम्मद अमीन म्हणले होते की आम्हाला असा समुद्रामध्ये मोठा साठा मिळालेला आहे. आजच्या जगातल्या जे आधीचे साठे आहेत त्यापेक्षा सुद्धा खूप मोठा गॅस आणि पेट्रोलचा साठा, क्रूड ऑइलचा साठा आम्हाला मिळालेला आहे. परंतु तेव्हाच त्यांनी सांगितलं की हा साठा बाहेर काढायचा असला तर त्याला $5 अब्ज लागतील आणि 4 ते 5 वर्ष लागतील. आणि अजून त्याच्यावर काम सुरूही झालेलं नाही. त्यामुळे ही काही काळजी करण्यासारखी फार गोष्ट नाही आहे. आणि पुन्हा त्यांनी हे पण सांगितलं होतं की हे आमचे एस्टिमेट आहेत, प्रत्यक्षात किती तेल बाहेर येईल ते तेल बाहेर आल्यावरच कळेल, तोपर्यंत काही कळणार नाही. म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असंही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या प्रकारचे अंदाज असतात ते वर्ण जे केलेले असतात ते नेहमी खरे ठरतातच असे नाही. परंतु हो, त्यांना हा साठा मिळाला, ही बातमी मात्र खरी आहे. किंवा अशी बातमी आली आहे, ही गोष्ट खरी आहे. बातमी खरी आहे की नाही मला माहीत नाही. शरदचंद्र महाजन लिहितात, फारच छान विश्लेषण, आभार. पृथ्वीराज चव्हाणची जी समाधी आहे त्याला सर्व पर्यटकांनी लाथ मारावी असं सांगतात, हे ऐकलं, ते बंद झालं पाहिजे. मी याचा थोडा अभ्यास करेन. पण हे पाकिस्तानी हरामखोर लोक आहेत, ते असंच काहीतरी सांगणार हे नक्की आहे. पृथ्वीराज चव्हाणांना मला वाटतं तिकडे नेऊन मारण्यात आलं होतं, पण त्यांची समाधी कुठे आहे का त्याची माहिती काढीन मी, आणि ती असली तर पुढच्या वेळेला त्याचा फोटोसुद्धा आपण इथे दाखवूया. आणि हे असे हरामखोरच आहेत. यांच्या इथे असलेल्या गोष्टीला सुद्धा लाथा घातल्या तरच हे सरळ होतील, नाही तर हे सरळ होणार नाहीत. आनंद जोशी लिहितात की चीन आणि तैवानबद्दल माहिती देणारे कार्यक्रम करावे, तसेच गांधी नेहरू यांच्या घोडचुका दाखवणारे कार्यक्रम करावे, ही विनंती बऱ्याच लोकांनी मला केलेली आणि मी सुद्धा हे करायला उत्सुक आहे. फक्त त्याला जो रिसर्च करायचा आहे तो रिसर्च अजून पूर्ण होत नाहीये. त्यामुळे त्यांच्या असंख्य चुका आहेत. तो एक संपूर्ण वर्ष सिरीज करता येईल की त्यांनी काय काय मोठ्या मोठ्या चुका केल्या, धाकट्या चुका केल्या, चुकाच करत राहिले, असे चूक बहाद्दर आपल्याला मिळाले. परवा कोणीतरी फार चांगलं सांगितलं होतं की महात्मा गांधी हे राष्ट्रपिते नक्कीच आहेत, पण ते पाकिस्तान या राष्ट्राचे पिता आहेत. कारण हिंदुस्थानी राष्ट्र महात्मा गांधींच्या जन्माच्या आधी 5,000 वर्ष अस्तित्वात होतं. 5,000 वर्ष अस्तित्वात असल्याच्या मुलाचं पितृत्व कसं कोणी घेऊ शकेल? पाकिस्तानचं पितृत्व मात्र 100% मोहनदास करमचंद गांधी यांचंच आहे. तर हे मात्र नक्की. असो, पद्माकर जोशी शेवटी लिहितात की थोडं भूतानबद्दल जाणून घ्यायला आवडेल. भूतान भारतासोबत विलीन होऊ शकतो का? चीन त्यामध्ये काही अडकाटी टाकणार का? भूतान भारतात विलीन होणं फारसं कठीण आहे अशातली गोष्ट नाही. परंतु आपण त्यांच्याशी जो करार केलेला आहे त्यामध्ये असं ठरलेलं आहे की भूतानची राजेशाही हे भूतानचे मालक आहेत आणि आपण भारत सरकार आणि भूतानचे राजा यांच्यामध्ये जो करार झालेला आहे तो मोडण्याचं काही कारण दिसत नाही. असे करार जर मोडले तर देशाच्या नियतबद्दल शंका उत्पन्न होते. त्यामुळे हे चाललंय ते अगदी उत्तम चाललंय. असो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांना येत्या 2025च्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच, तसं कळवा आम्हाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.